पुलिस अधिकारी के बेटे की प्रताड़ना से तंग होकर एक युवक ने खुदकुशी कर ली। ये घटना नागपुर के हुड़केश्वर थाने के दिघोरी परिसर में हुई। पुलिस ने परिजनों की शिकायत और सुसाइड नोट से मिले सबूत के आधार पर आरोपियों के खिलाफ ये मामला दर्ज किया है और आगे की जांच कर रही है। प्राप्त जानकारी के अनुसार मृतक 24 वर्षीय तुषार सुधीर येवले हैं। तुषार के पिता बिजली विभाग में कर्मचारी है। तुषार के पिता ने कुछ समय पहले एक प्लॉट बेचा था और इससे मिले पैसों को तुषार ने अपने बचपन के दोस्त गौरव के कैफे में निवेश किया था। गौरव के पिता पुलिस अधिकारी हैं। बताया जा रहा है कि गौरव ने कैफे में पैसे लगाने के लिए तुषार के नाम से लोन भी लिया था और वह पिछले 3-4 महीनों से लोन अदा नहीं कर पा रहा था, जिसके चलते बैंक कर्मी इस लोन के लिए तुषार को तंग कर रहे थे। इससे आहत होकर ही तुषार ने जहर पी लिया था, जिसके बाद सदर परिसर स्थित एक अस्पताल में उसकी मौत हो गई। इस घटना में उसने एक सुसाइड नोट लिखा था और उसी सुसाइड नोट के आधार पर पुलिस ने उसके परिजनों की शिकायत के बाद ये मामला दर्ज किया है, जिसमें आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे काल एक तक्रार पोलीस स्टेशन सदर येथून दाखल झालेली होती। मार्गवरून झिरोची काढणी आमच्याकडे आलेली होती। त्यावरून आम्ही इथे काल हुडकेश्वरला BNS 108 प्रमाणे पूर्वीचा 306 आत्महत्यास प्रवृत्त करणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यातील मृतक जो आहे तुषार हा यांनी जो सुसाईड केलेली आहे ते सुसाईड एक नोट लिहिलेली होती त्यांनी। सौरभ चव्हाण याला मी 11,70,000 रुपये दिले होते आणि 11,70,000 रुपये सौरभ मला देत नाही, टाळाटाळ करत आहे आणि त्याचा जे कॅफे होता त्या कॅफेमध्ये जे काही इंटेरियर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही फर्निचर घेतलेलं होतं, फ्रीज आणि AC, त्याचा जे लोन आहे सौरभनी याच्या नावावर घेतलेलं होतं आणि त्याची परतफेड तो करत होता। तो मागील 2-3 महिन्यापासून हप्ते चुकले, त्यामुळे ते रिकव्हरीवाले यांच्या घरी आलेले होते, त्याच्यामुळे याला त्रास झालेला होता। आता प्राथमिक माहिती काल रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे। थोडी प्राथमिक माहिती अशी मिळाली की मृतकाचा जो वडील आहे त्यांची एक वडिलोपार्जित शेती वगैरे होती आणि ती गावाकडची शेती विकलेली होती आणि मृतकाच्या नावावर त्याने एक फिक्स डिपॉझिट केलेली होती 12-13 लाख रुपये आणि त्याच्यातलाच ती रक्कम अशी माहिती मिळत आहे।